हिवाळ्यामध्ये रक्तदाब वाढण्याची समस्या अनेक लोकांमध्ये आढळते. विशेषतः ज्यांना आधीच हाय बीपी आहे त्यांच्यासाठी हा काळ अधिक धोकादायक ठरू शकतो. हिवाळ्यामध्ये रक्तदाब का वाढतो? तर थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. हिवाळ्यात तापमान कमी झाल्यावर शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्तवाहिन्यांचा व्यास कमी होतो. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यावर रक्ताला पुढे ढकलण्यासाठी हृदयाला अधिक दाब देऊन पंप करावं लागतं. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. त्याचप्रमाणे शारीरिक हालचाल कमी होते. थंडीत लोक व्यायाम, चालणं किंवा आउटडोअर ॲक्टिव्हिटी कमी करतात. त्यामुळे कमी शरीराची हालचाल झाल्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे मेटाबॉलिझम मंदावतो आणि वजन वाढणं हे हाय बीपीचं मुख्य कारण आहे. त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये मीठ आणि फॅटी फूडचं जास्त सेवन केलं जातं. थंडीमध्ये लोक तुपट, तेलकट, खारट, तळलेले पदार्थ जास्त खातात आणि मीठ जास्त घेतल्यामुळे शरीरात पाणी धरून ठेवलं जातं. त्यामुळे ब्लडचं व्हॉल्यूम वाढतं. ब्लड व्हॉल्यूम वाढला की बीपी आपोआप वाढतो. सूर्यापासून कमी व्हिटॅमिन डी मिळतं. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते आणि व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे हार्मोन्स आणि इलेक्ट्रोलाइट्स यांचा बॅलन्स बिघडतो. त्यामुळे बीपी नियंत्रित करणारे हार्मोन्स अपुरे काम करतात. त्यामुळे बीपी वाढतो. त्याचप्रमाणे तापमानातील अचानक बदल. गरम घरात बसून थंड बाहेर हवेत गेल्यानंतर शरीर त्याला लवकर ॲक्सेप्ट करत नाही. त्यामुळे जास्त मेहनत शरीराला घ्यावी लागते. त्याचप्रमाणे स्ट्रेसमुळे किंवा ताणतणावामुळेही बीपी वाढतो. ताण आणि झोपेतील बदल. हिवाळ्यामध्ये मेलाटोनिन हार्मोन वाढल्यामुळे झोपेत बदल होतात. कमी विश्रांती, जास्त ताण यामुळे बीपी वाढू शकतो. हिवाळ्यात कोणाला जास्त धोका असतो? तर उच्च रक्तदाब असलेले लोक, दाब नियंत्रण प्रणाली आधीच कमजोर असलेले लोक, हृदयविकाराचे लोक. तापमान बदलामुळे हृदयावर जास्त ताण येतो. रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा कमी होतो. डायबेटीज असलेल्या लोकांसाठी धोका जास्त आहे. त्याचप्रमाणे वजन जास्त असणाऱ्या लोकांसाठीही धोका वाढतो. त्यामुळे दैनंदिन दिनक्रम तुम्ही बदलणं गरजेचं आहे. जसं की व्यायाम करणं गरजेचं आहे. पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. ताण कमी करा. योग, प्राणायाम, ध्यान करा. आहारामध्ये बदल करा. मीठ कमी घ्या. गरम पाणी घ्या. हर्बल टी, तुळस, आल्याचा चहा घ्या. भाज्या, सूप जास्त खा. तुपट, मिठाई, फरसाण कमी खा आणि उबदार राहा. छाती, कान, पाय उबदार ठेवणं गरजेचं आहे. अचानक थंड जागेत जाऊ नका. रक्तदाब नेहमी तपासत राहा. ज्यांना बीपीची हिस्ट्री आहे त्यांनी आठवड्यातून 2 ते 3 वेळा बीपी चेक करा आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. हिवाळ्यात शरीरात तापमान टिकवण्यासाठी झालेल्या बदलामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तप्रवाह कठीण होतो आणि त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. योग्य आहार, व्यायाम आणि उबदार राहण्याच्या सवयीने हा धोका पूर्णपणे नियंत्रित ठेवता येतो. यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल करणं गरजेचं आहे. जसं की शरीराला उबदार ठेवणं, गरम पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणं, शरीराला जास्तीत जास्त उबदार ठेवणं, तेलकट, तुपट पदार्थ टाळणं यासारख्या गोष्टी पाळल्या तर नक्कीच तुमचा बीपी नियंत्रणात राहू शकतो.